Welcome dear student. Good morning to everyone. मागील तासाला आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री यावर आधारित उदाहरणे पाहिलेली होती. आज आपण निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जॉमेट्री यावर आधारित काही एक्स्ट्रा एक्झाम्पल पाहणार आहोत. अंतराचे सूत्र डिस्टन्स फॉर्म्युला मागील तासाला आपण वापरलेला होता. आजही त्यावर आधारित उदाहरणे पाहणार आहोत. लेट अस स्टार्ट. मागील तासाला आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज केलेला होता, अंतराचे सूत्र वापरलेलं होतं आणि हे उदाहरण सोडवलेलं होतं. ए हा बिंदू दिलेला आहे x1 y1 आणि बी हा बिंदू दिलेला आहे x2 y2. अंतराच्या सूत्रानुसार सेमीमध्ये त्याला बाय डिस्टन्स फॉर्म्युला या दोन बिंदू मधील अंतर म्हणजे ए बी बरोबर सूत्र आहे वर्गमुळात हा x2 निर्देशक आहे त्याच्यातून x1 वजा करायचा कंसाचा वर्ग अधिक दुसरा आहे y2 वजा त्याच्यातून y1 वजा करायचा आणि कंसाचा वर्ग असं सूत्र आहे. याचा वापर करून आज आपण उदाहरणे सोडवणार आहोत. यावर आधारित उदाहरण आपण बघूया. या ठिकाणी एक उदाहरण आपण बघूया. व्हेरीफाय दॅट पॉइंट्स P वजा 2 Q2 2 and R2 7 are vertices of a right-angled triangle. सिद्ध करा की बिंदू P दिलेला आहे वजा 2 त्यानंतर Q आहे 2 व R आहे 2 हे R व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू आहेत ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. हे दाखवा म्हणलेलं आहे. सिद्ध करा की. आता या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहे आणि इथे P Q R आहे. आता काटकोन त्रिकोण आहे असं केव्हा म्हणणार तुम्ही सांगा बघूया. सांगता येईल काय तुम्हाला? कोणाचे माप 90 अंश असते किंवा आणखी काय सांगता येईल तुम्हाला? बरोबर आहे.
या कोणाचे माप 90 अंश असते असं केव्हा म्हणता येतं माहित आहे का? हे आठवतंय तुम्हाला? एखाद्या कोणाचे कर्ण असते म्हणजेच, आणि दुसऱ्या पद्धतीने कसं सांगता येईल? कर्ण आहे असं केव्हा म्हणायचं असतं? प्रयत्न बरोबर आहे तुमचा. आता काटकोनासमोरील बाजू कर्ण आहे असं केव्हा म्हणू शकतो आपण? नाही सांगता येत एकालाही? काटकोन त्रिकोण असेल तर कोणता प्रमेय वापरताय माहित आहे का तुम्हाला? विच थेरम वी कॅन यूज? येस, बरोबर आहे, पायथागोरस प्रमेय. आणि त्यानुसार काय कन्क्लुजन लिहितो आपण? हायपोटेनस स्क्वेअर म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर बेस वर्ग प्लस हाईट वर्ग. अगदी बरोबर आहे. कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग असं जर मिळालं तरच म्हणू शकतो की तो काटकोन त्रिकोण आहे. आता त्यासाठी आपल्याला पी क्यू बाजू शोधायला पाहिजे, क्यू आर आणि पी आर शोधायला पाहिजे. सुरुवातीला आपण काय करूया? पी आणि क्यू हे दोन बिंदू घेऊया. पी वजा 2 दिलेला आहे. हा x1 y1 आणि क्यू एक बिंदू विचारात घ्यायचा आहे. 2 दिलेला आहे. हे x2 y2 आणि आपल्याला अंतराच्या सूत्रानुसार निष्कर्ष लिहायचा आहे. आता आपण अंतराचे सूत्र लिहिलेलं होतं बघा, हे सूत्र वापरायचं आहे. सेमी मध्ये बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला अंतर डिस्टन्स पी क्यू आहे बरोबर सूत्र वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग असं सूत्र आहे. त्या सूत्राचा आधार घेऊन पुढे सोडवायचं आहे. म्हणून डिस्टन्स पी क्यू बरोबर वर्गमुळात, आता इथं x2 म्हणलेला आहे या ठिकाणी, x2 वजा x1 यातले x2 काय आहे? x2 वजा x1 कंसाचा वर्ग. x2 किती आहे इथं? बरोबर आहे, x2 2 आहे, ते इथं लिहूया. वजा x1 आहे बघा इथं, x1 या ठिकाणी आहे. x1 किती आहे? वजा 2 आहे, ते चौकटी कंसात लिहूया. आणि गोल कंसाचा वर्ग आहे तो इथं लिहूया अधिक, आता y2 वजा y1 कंसाचा वर्ग आहे. y2 किती आहे? 2 आहे वजा y1 कंसाचा वर्ग म्हणलेला आहे. y1 किती दिलेला आहे? 2 दिलेला आहे आणि कंसाचा वर्ग आहे. म्हणून डिस्टन्स पी क्यू बरोबर, डिस्टन्स पी क्यू म्हणजेच पी क्यू पण लिहिता येतंय आपल्याला वर्गमुळात. आता इथं हे सोपे रूप द्यायचं आहे. 2 वजा वजा काय होणार आहे? अधिक होणार आहे. आणि हे 2 कंसाचा वर्ग अधिक 2 मधून 2 वजा करा, किती येतं? 2 मधून 2 वजा केल्यानंतर किती येतं? 0 त्याचा वर्ग. हे डिस्टन्स पी क्यू म्हणजेच पी क्यू लिहिलं तरी चालतं. आणि 2 अधिक 2 4 त्याचा वर्ग अधिक 0चा वर्ग किती येतो? 0 येतं. वर्गमुळात शिल्लक 4चा वर्ग मध्ये 0 मिळवलं तर शिल्लक काय राहतं? 4चा वर्ग राहतो. आणि याचं वर्गमूळ घेतल्यानंतर किती येतं? वर्ग केला तर 16 आणि 16चं वर्गमूळ
4 म्हणजे वर्ग निघून जातो, 4 शिल्लक राहतो. याला समीकरण 1 म्हणूया. हे PQ झालं. आता Q आणि R घेऊया. Q बिंदू 2 2 दिलेला आहे आणि R घ्यायचा आहे. R इथं दिलेला आहे 2 7. x1 y1 आणि हे x2 y2. म्हणून अंतर घ्यायचं आहे अंतराच्या सूत्रानुसार. सेमीमध्ये बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स QR घ्यायचा आहे. वर्गमुळात सूत्र आहे x2 वजा x1 कंसाचा वर्ग. इथं सूत्र बघितलेलं आहे बघा. हे सूत्र इथं आपण लिहितोय. अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग असं सूत्र आहे. डिस्टन्स QR म्हणजेच QR नुसतं लिहिलं तरी चालतं, अंतर आहे ते. आता x2 किती आहे बघा या ठिकाणी दोन्हीमध्ये. हे x2 आहे. इथं x2 दिसतं बघा. किती आहे ती किंमत? 2 आहे. वजा x1 किती आहे बघा. x1 किती आहे? 2 आहे आणि त्याचा वर्ग अधिक y2. y2 या ठिकाणी किती आहे? 7 आहे. वजा y1 2 आहे कंसाचा वर्ग. म्हणून QR बरोबर वर्गमुळात 2 मधून 2 वजा करा. 0 त्याचा वर्ग अधिक 7 मधून 2 वजा करा. 5 चा वर्ग. आता 0 चा वर्ग 0 येतो अधिक 5 चा वर्ग 25. म्हणून QR बरोबर वर्गमुळात 0 मिळवा. याच्यामध्ये 25 येणार आणि 25 चं वर्गमूळ काढा. 25 चं वर्गमूळ 5 येतं. याला समीकरण 2. PQ झालं, QR झालं. आता PQ QR झालं. आता P आणि R पहिला आणि तिसरा. P दिलेला आहे इथं वजा 2 2 आणि R दिलेला आहे 2 7. हे x1 हे y1 x2 y2. म्हणून अंतराच्या सूत्रानुसार सेमीमध्ये बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता अंतराच्या सूत्रानुसार आपल्याला सूत्र इथं आहे बघा. हे सूत्र वापरायचं आहे. P आणि R, PR डिस्टन्स शोधायचा आहे. डिस्टन्स PR बरोबर सूत्र काय आहे हे इथं आहे बघा. हे सूत्र वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. डिस्टन्स PR म्हणजेच PR नुसतं लिहिलं तरी चालतं. आता या ठिकाणी x2 किती आहे बघा. x2 या ठिकाणी हे दिले बघा. हे 2 वजा x1 किती आहे. x1 वजा 2 आहे. वजा 2 आहे ते कंसात लिहूया आणि कंसाचा वर्ग अधिक y2 7 आहे वजा y1 2 आहे आणि कंसाचा वर्ग. म्हणून PR बरोबर वर्गमुळात 2 वजा वजा काय होणार अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक यांची वजाबाकी करा. 2 7 मधून 2 गेले 5 त्याचा वर्ग. आता यांची बेरीज करा.
4चा वर्ग अधिक 5चा वर्ग, 4चा वर्ग 16 अधिक 5चा वर्ग 25, म्हणून PR बरोबर बेरीज एक्केचाळीस, याला समीकरण 3 म्हणूया. आता आपल्याला काटकोन त्रिकोण दाखवायचा आहे, म्हणजे काय निष्कर्ष मिळाला पाहिजे, कसं सोडवायचं? सर्वात मोठी बाजू कोणती आहे? लार्जेस्ट साइड बरोबर आहे, PR आहे लार्जेस्ट साइड, कारण हे 25 आहे वर्गमुळात आणि इथं हे वर्गमुळात 16 आहे आणि हे वर्गमुळात 41, म्हणजे हे मोठं आहे PR बाजू. आता याच्या पुढे कसं सोडवायचं असतं, कुणाला आठवते काय? नाही कुणाला आठवत? सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग म्हणजे PR चा वर्ग, म्हणजेच वर्गमुळात 41चा वर्ग. किती येतो वर्गमुळात 41चा वर्ग? वर्ग केल्यानंतर काय निघून जातं आठवत नाही का? वर्ग केल्यानंतर वर्गमूळ चिन्ह निघून जातं, राहतं काय? 41. याला समीकरण आपण 4 म्हणू. सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा कशा इतका मिळाला पाहिजे? उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा. आता या ठिकाणी PR बाजू झाली असेल तर राहिल्या दोन बाजू कोणत्या? इथं PR चा वर्ग घे, PQ आणि QR त्यांच्या वर्गांची बेरीज, PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. आता PQ ची लांबी इथं मिळाली बघा आपल्याला, PQ 4 आहे, 4 चा वर्ग अधिक QR इथं मिळाले आपल्याला 5 चा वर्ग. 4 चा वर्ग किती मिळतो? 5 चा वर्ग 25. आता यांची बेरीज करा 41. याला समीकरण 5 म्हणूया. समीकरण 4 आणि 5 वरून फ्रॉम इक्वेशन 4 and 5 असं सेमीवाल्यांनी लिहायचं. काय लिहिणार निष्कर्ष? ह्या किमती कशा आहेत? किमती समान आहेत ना? उजवी बाजू समान म्हणून ही डावी बाजू समान, म्हणजे PR चा वर्ग बरोबर हे राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, PQ वर्ग अधिक QR वर्ग. आणि असं जर मिळत असेल तर कोणता प्रमेय वापरतात आठवते का तुम्हाला? नाही. पायथागोरस प्रमेय केव्हा वापरतात? काटकोन त्रिकोण असेल तर. आता इथं काटकोन त्रिकोण आपण दाखवायचा आहे. नाही, पायथागोरस अगदी बरोबर आहे. पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम आणि त्या व्यत्यासानुसार त्रिकोण PQR हा काय आहे? काटकोन त्रिकोण आहे.
Therefore, triangle PQR is right angled triangle. क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, तर पॉइंट्स PQR आर व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. बिंदू PQR हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. म्हणून बिंदू PQR हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. Points P, Q and R are vertices of a right angled triangle. या पद्धतीने सोडवायचं आहे. येतंय काय लक्षात? तुम्हाला हे दुसऱ्या प्रकरणामध्ये झालेलं आहे, तेच पद्धत इथं वापरलेली आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये डायरेक्ट किमती दिलेल्या असायच्या आणि पायथागोरस त्रिकूट आहे का तपासा विचारलेलं असायचं. अशीच पद्धत वापरलेली आहे. फक्त इथं काय केलं, अंतराचे सूत्र वापरायला लागलं आणि पहिल्या किमती काढाव्या लागल्या आणि मग दुसऱ्या प्रकरणाचा आधार घेऊन आपल्याला तिथपर्यंत जावं लागलं. दुसरं उदाहरण बघूया. Show that the points A12, B16, C1 plus 2 root 3, 4 are vertices of an इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? सेमीवाल्याने सांगा. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. सिद्ध करा की बिंदू A12 दिलेला आहे, B16 आहे आणि C1+2 वर्गमुळात 3, 4 हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. समभुज त्रिकोण ABC. समभुज त्रिकोण, सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू, म्हणजे याचा अर्थ तिन्ही बाजू समान मिळाल्या पाहिजे तर म्हणू शकतो आपण समभुज त्रिकोण आहे. म्हणजे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला कोणकोणत्या बाजू सारख्या मिळाल्या पाहिजेत? AB हे डिस्टन्स, BC हे डिस्टन्स आणि AC हे डिस्टन्स तिन्ही सारखं मिळालं पाहिजे. म्हणजे ह्याच पद्धतीने सोडवायचं आहे. 3 वेळा आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे, अंतराचे सूत्र. सुरुवातीला AB घेऊया. A बिंदू दिलेला आहे 1, 2 आणि B दिलेला आहे 1, 6. हे x1, y1, x2, y2 आणि आपल्याला अंतराच्या सूत्रानुसार बाय डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स AB सूत्र आहे वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग.
आता यामध्ये किमती ठेवायच्या आहेत. आता इथे म्हणून डिस्टन्स AB बरोबर वर्गमुळात x2 किती आहे बघा. x2 हे किती दिलेलं आहे, 1 दिलेला आहे, वजा x1 किती दिलेला आहे, x1 1 दिलेला आहे कंसाचा वर्ग अधिक y2 म्हणलेला आहे. y2 किती आहे 6 वजा y1 2 त्याचा वर्ग आहे. वर्गमुळात 1 वजा 1 0 त्याचा वर्ग अधिक 4 मधून 7 2 गेले 4 उरतात त्याचा वर्ग. शून्याचा वर्ग 0 अधिक 4 चा वर्ग 16 आणि यांची बेरीज किती येते, बरोबर आहे 16 आणि 16चं वर्गमूळ 4 येते. याला समीकरण 1 म्हणूया. हे झालं AB. आता BC घ्यायचं म्हणजे B पॉइंट घेऊया. B पॉइंट इथं दिलेला आहे बघा या ठिकाणी 1 6 आहे आणि C दिलेला आहे 1 अधिक 2 वर्गमुळात 3 स्वल्पविराम 4. हे x1 y1 आणि हे x2 y2. म्हणून अंतराच्या सूत्रानुसार बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स BC बरोबर सूत्र हे लिहायचं आहे x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता x2 सांगायचा आहे. x2 ची किंमत x2 ची किंमत किती आहे 1 अधिक 2 वर्गमुळात 3 अशी किंमत आहे. वजा x1 म्हणलेला आहे x1 ची किंमत 1 आहे कंसाचा वर्ग अधिक y2 किती आहे हे 4 आहे वजा y1 6 आहे आणि इथं वर्ग आहे. वर्गमुळात काय निघून जाईल अधिक 1 ला वजा 1 निघून जाईल. शिल्लक 2 वर्गमुळात 3 त्याचा वर्ग आहे. 2 चा वर्ग किती येतो इथं लिहूया आपण 2 वर्गमुळात 3 राहता आणि कंसाचा वर्ग. इथं वजाबाकी सांगा वजा 2 येतं कंसाचा वर्ग. मोठ्या संख्येत चिन्ह वजाबाकीत दिलंय अगदी बरोबर आहे. आता हे 2 वर्गमुळात 3 चा वर्ग 2 चा वर्ग येतो तुम्हाला 2 चा वर्ग 4. इथं चिन्ह कोणतं आहे माहित आहे का यांच्यामध्ये गुणिले असतं. वर्गमुळात 3 चा वर्ग वर्गमुळात 9 आणि 9 चं वर्गमूळ बरोबर आहे. मग तेच की वर्गमुळात 3 चा वर्ग 3 येतो वर्गमूळ चिन्ह निघून जातं त्यानं वर्गमुळात 9 म्हणलं 9 चं वर्गमूळ 3 अधिक वजा 2 चा वर्ग 4 वर्गमुळात 4 त्रिकम 12 आणि अधिक हे 4 यांची बेरीज करा आणि 16 चं वर्गमूळ
4 याला समीकरण 2 म्हणूया आपण. आता AB झालं, BC झालं. आता AC शोधायला पाहिजे. A ची किंमत दिलेली आहे इथं प्रश्नात. A 1 2 दिलेला आहे आणि C इथं आहे बघा या ठिकाणी. 1 + 2 वर्गमुळात 3 स्वल्पविराम 4. अंतराच्या सूत्रानुसार बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स AC शोधायचा आहे. सूत्र आहे वर्गमुळात x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. याला x2 x1 y1 आणि हा x2 y2. वर्गमुळात x2 किती आहे इथं आहे बघा. हे x2 इथं आहे. काय आहे 1 + 2 वर्गमुळात 3 आहे वजा x1 1 आहे कंसाचा वर्ग अधिक y2 4 आहे वजा y1 किती आहे 2 कंसाचा वर्ग. काय कॅन्सल होतं कंसात या कंसात अधिक 1 वजा 1 कॅन्सल होईल. शिल्लक राहणार 2 वर्गमुळात 3 आणि कंसाचा वर्ग अधिक यांची वजाबाकी करा. की 4 मधून 2 गेले 2 आणि मोठ्या संख्येत चिन्ह इथं अधिक आहे. अधिक 2 चा वर्ग येईल. आता याचा वर्ग करा 2 चा वर्ग 4 येतो गुणिले वर्गमुळात 3 चा वर्ग 3 येतो बरोबर आहे अधिक 2 चा वर्ग बरोबर आहे 4 येतो. 4 3 जार 4 त्रिकम 12 प्लस 4 बे ए कोण आहे रे तू म्यूट करायचं आणि काय असेल ते बोलायचं. अगदी चांगली नाव घ्यायला सकाळ सकाळी. हा यांची बेरीज करा किती येतं आणि 16चं वर्गमूळ याला समीकरण 3 म्हणूया. समीकरण 1 2 3 वरून फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 पहिल्यामध्ये 4 मिळाले दुसऱ्यामध्ये पण 4च मिळालेला आहे. इथं दुसऱ्या समीकरणात पण 4 पहिल्या समीकरणात 4 आणि तिसऱ्या समीकरणामध्ये पण 4 म्हणजे डिस्टन्स AB डिस्टन्स BC आणि डिस्टन्स AC तिन्ही आपल्याला कसे मिळाले 4 4 4 म्हणजे समान मिळाले. हे बरोबर 4 तिन्ही समान आहेत आणि म्हणून त्रिकोण ABC हा कोणत्या प्रकारचा असेल तिन्ही बाजू सारख्या आहेत बघा. हा समभुज त्रिकोण आहे. Therefore triangle ABC is an equilateral triangle. प्रश्न काय विचारलाय
प्रश्न विचारलेला आहे पॉइंट्स, देअरफॉर पॉइंट्स A B C are vertices of an equilateral triangle. बिंदू A B C हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. बिंदू A B C हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. या पद्धतीने सोडवायचं आहे. याच्या अगोदरचं जे उदाहरण आहे हे प्रॅक्टिस सेट 5.1 मधील क्वेश्चन नंबर 4 आहे आणि आता जे झालेलं उदाहरण आहे हे प्रॅक्टिस सेट 5.1 मधील 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. येते लक्षात का? समजतंय तुम्हाला?